करेक्ट कार्यक्रम फेम जयंतराव पाटलांनी साताऱ्यात जाऊन पायात साप सोडलाय. पण त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चमत्कार घडणार का, असा प्रश्न विचारला जातोय. कारण 18 जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी वरवर बघितलं तर कागदावर महायुतीचं गणित एकदम फिट बसलेलं दिसतंय. त्यामुळे निर्धास्त असलेल्या भाजपनं केवळ मताधिक्याचंच गणित बसवायला सुरुवात केली होती. पण आता त्याच भाजपनं 5-5 मंत्र्यांना कामाला लावलंय. हे सगळं जयंतराव पाटलांनी साताऱ्यात दोन्ही राज्य समर्थकांच्या पायात साप सोडल्यानं झालंय. स्वतः शिवेंद्रराजेंनीच जयंतराव पाटील हे आमच्या पायात साप सोडत आहेत अशी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली. त्यामुळेच सांगली साताऱ्यात यंदाही गेल्या वेळेसारखा चमत्कार होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. त्यामुळेच आजच्या व्हिडिओत आपण सांगली साताऱ्यात पक्षीय बलाबल कोणाच्या बाजूने आहे, जयंतरावांची राजे समर्थकांच्या पायात साप सोडण्याची खेळी काय, शंभूराज देसाई आणि मकरंदाबा पाटील झडपीचा वचपा विधान परिषद काढणार का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2016 सारखं कागदावरचं गणित फिरून पुन्हा एकदा चमत्कार घडणार का, याच सगळ्यांचं बिटवीन द लाईन्स राजकारण आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी. राज्यातील विधान परिषदेच्या सगळ्या 17 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाल्यानं आता केवळ 11 मतदारसंघामध्येच येत्या 18 तारखेला मतदान होणार आहे. 21 जूनला निकाल लागेल. शेवटच्या आठवड्यात काही मतदारसंघामध्ये निवडणुकीत मोठी रंगत बघायला मिळते. सांगली साताऱ्यात तर जयंतराव पाटलांनी कागदावरचं गणित विरोधात असतानाही प्रतिष्ठा पणाला लावल्यानं या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले. त्यामुळे सुरुवातीलाच आपण या निवडणुकीत उमेदवार कोण आहेत ते जाणून घेऊ. या अटीतटीच्या लढतीत महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम हे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप यांनी दंड थोपटलेत. दोन्ही उमेदवार साताऱ्याचे असले तर या निवडणुकीचं खरं गणित हे सांगलीतून ठरतंय. कारण विजयापर्यंत पोहोचण्याचा हायवे हे सांगलीतून जातोय. दोन्ही उमेदवारांना सांगलीच्या कुमकेची सर्वाधिक गरज आहे. कारण धैर्यशील कदमांच्या पाठीशी भाजपनं सगळी ताकद लावली आहे. साताऱ्यात मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दुसरीकडे अभयसिंह जगतापांसाठी स्वतः जयंत पाटील हे मैदानात उतरलेत. सांगली ही जयंतरावांसाठीची होम पिच आहे. पुरेसे संख्याबळ नसतानाही त्यांनी गाठीभेटी आणि दौऱ्यांचा धडाका लावलाय. त्यामुळेच आपण कागदावर कोणाचं गणित जड आहे तेही समजून घेऊ. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे केवळ सभापती यांना मताचा अधिकार असतो. सांगली सातारा मतदारसंघात एकूण 895 मतदार आहेत. यापैकी साताऱ्यात 472 मतदार आहेत तर सांगलीत 423 मतदार आहेत. आता अधिकृत पक्षीय बलाबल बघितलं तर महायुती कागदावर खूपच भक्कम दिसते. भाजपकडे सर्वाधिक 345, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 211 आणि शिंदे सेनेकडे देखील 111 मतं आहेत. या उलट महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे सर्वाधिक 119, काँग्रेसकडे 75 आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ 1 मत आहे. अपक्षांकडे देखील 31 मतं आहेत. एकूणच कागदावर 600हून अधिक मतदारांसह महायुतीचं पारडं जड आहे. तर मवियाकडे 200च्या आसपासच संख्याबळ आहे. कागदावरचं हे गणित सेफ असलं तरी गेल्या काही काळात महायुतीत जे घडलंय त्यामुळं निकाल अनसेफ लागू शकतो असेही कयास बांधले जात आहेत. मग भाजपला ग्राउंडवर नेमका धोका काय, तर या प्रश्नातच या निवडणुकीची खरी गोम आहे. महायुतीत भाजप मोठा भाऊ असला तरी छोटा भाऊ म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना हे वेगळ्याच भूमिकेत दिसत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवेळी झालेला राडा. भाजपनं प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून जिल्हा परिषदेची सत्ता मिळवल्याचा आरोप मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेना आणि राष्ट्रवादीने केला होता. त्यावेळी मंत्री शंभूराज देसाईंना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केली होती आणि हे सगळं प्रकरण थेट विधिमंडळाच्या अधिवेशनात गेलं होतं. याच पार्श्वभूमीवर शेवटचे काही दिवस निवडणुकीच्या प्रचाराला उरलेले असतानाच महायुतीचे मंत्री नेते एकत्र फिरताना दिसत नाहीत. शंभूराज देसाई आणि मकरंदाबा हे भाजपच्या प्रचारापासून 4 हात दूर अंतर राखून असल्याचं चित्र दिसतंय. विशेष म्हणजे महायुतीत सध्या प्लस मध्ये असलेल्या साताऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 131 आणि शिंदे सेनेकडे 52 मतदार आहेत. शिंदे सेनेतील काही मतदार हे भाजपच्या गोटात अनधिकृतरित्या प्रवेश झालेले आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांचे आहेत. हे इथं आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. मित्र पक्षांचं ग्राउंडवरचं अंतर येत्या काळातही असंच वाढत गेलं तर त्याचा फटका भाजपला थेट बसणार आहे. कागदावरच्या बेरजेची मतपेटीत वजाबाकी होऊ शकते. त्यामुळेच महायुतीतलं हेच ग्राउंडवरचं अंतर आणखी वाढावं म्हणून जयंतराव पाटील यांचंही प्लॅनिंग समोर आले.
क्रॉस वोटिंगसाठी जयंतरावांचं प्लॅनिंग काय? संख्याबळ कमी असतानाही जयंतरावांनी साताऱ्यात जाऊन भाजपच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. एका पत्रकार परिषदेत बोलत असताना जयंतराव म्हणाले की भाजपच्या उमेदवार निवडीबाबत खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेही आग्रह होते, पण त्यांना न विचारता उमेदवारी दिल्यानं त्यांचा स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे. पुढे त्यांनी असल्या गोष्टी खपवून घ्यायचा उदयनराजेंचा स्वभावच नाही असा चिमटाही काढला. विशेष म्हणजे साताऱ्याच्या स्वाभिमानाला साथ घालतानाच जिल्ह्यातील एका मंत्र्यामुळे राज्याचं नाव खराब होऊ नये म्हणून सातारकरांनी मनी आणि मसल पॉवर विरोधामध्ये आपली भूमिका ठाम ठेवावी असं आवाहन करायला देखील जयंतराव इथं विसरलेले नाहीत. आणि मग जयंतराव पाटलांच्या विधानाचा व्हायचा तो परिणाम झाला. त्यांच्या विधानानं महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं आणि राजेंच्या कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचं काम केलं. म्हणूनच शिवेंद्रराजेंना हे पायात साप सोडण्याचं काम करत आहेत अशी बोलकी प्रतिक्रिया द्यावी लागली. तसंच उदयनराजे भोसलेंनीही आपल्या कार्यकर्त्यांना सावध केलं. धैर्यशील कदम यांच्या निवडीची आता केवळ औपचारिकता राहिली आहे, पण गाफील राहून चालणार नाही असा सावधगिरीचा इशारा दिला उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना. याच सगळ्या पार्श्वभूमीवर मवियाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचं विधान ही राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनले. भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंच्या विधानाचा दाखला देत त्यांनी दोन्ही राजे आमच्यासोबत असल्याचं सांगून गोरे हे राजेंना आदेश देण्यापर्यंत पोहोचलेत का असा प्रश्न विचारत स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित केला. तसंच महायुतीचे नाराज नेते भूमिगत राहून मवियाचा प्रचार करत असून या निवडणुकीत निश्चितच चमत्कार घडेल असा दावाही जगताप करत आहेत. पण खरंच 2016 सारखं पुन्हा चमत्कार घडणार का? बेरजेचं राजकारण जमलं नाही तर राजकारणात तुमच्या कसल्याही बेरजेची वजाबाकी व्हायला वेळ लागत नाही. 2016चीच गोष्ट घ्या, याच मतदारसंघात बेरजेची वजाबाकी झाली होती. 2016च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे काँग्रेसपेक्षा जास्तीची तब्बल 127 मतं होती. सगळ्यांना वाटत होतं की राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे, जयकुमार गोरेंचे भाऊ, ते सहज जिंकतील. एकूण 570 मतदारांपैकी 569 जणांनी मतदान केलं, पण निकालाच्या दिवशी राष्ट्रवादीला हाय व्होल्टेज झटका बसला. मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झालं आणि काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम हे 63 मतांनी विजयी झाले. ज्या कदमांना विजयासाठी आणखी 280 पेक्षा जास्त मतं हवी होती त्यांना पहिल्या पसंतीचीच तब्बल 309 मतं पडली. हे सगळं झालं या निवडणुकीसाठीच्या मतदान पद्धतीमुळे. या निवडणुकीत राज्यसभेला जसं आमदारांना आपल्या राजकीय पक्षाच्या प्रतोदाला किंवा अधिकृत पक्षप्रतिनिधीला कोणाला मतदान केलं हे दाखवावं लागतं, त्यामुळे तिथं मतांची फाटाफूट होण्याला फार स्कोप नसतो. पक्षाचा प्रतोद किंवा पक्ष प्रतिनिधीच फुटला तर आणि तरच झटका बसू शकतो पक्षाला. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघामध्ये मात्र गोपनीय मतदान असतं. मतदारांची संख्याही अधिक असते, त्यामुळं इथं स्थानिक गणित, राजकीय संपर्क आणि अर्थपूर्ण हितसंबंध यांच्यावरच जय पराजयाचं सगळं गणित अवलंबून असतं. आणि 2016चा हा इतिहास आपल्याला हेच सांगतो. थोडक्यात काय तर कागदावर महायुती भक्कम दिसते, तरी जयंत पाटलांच्या मुत्सद्दी डावपेचामुळं सध्या कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार याचा गुंता वाढलाय. आणि महायुतीतील अंतर्गत धुसफुसीमुळं ही निवडणूक आणखी इंटरेस्टिंगही बनली आहे. एकीकडे भाजप समोर आपले छोटे बंधू आणि मतदार संघटित ठेवण्याचं आव्हान आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला क्रॉस वोटिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा चमत्कार घडण्याची अपेक्षा आहे. पण तुम्हाला काय वाटतं, जयंत पाटलांचा साताऱ्यातील हा करेक्ट कार्यक्रम यशस्वी होईल की जयकुमार गोरे म्हणतात तसं मवियाचा भ्रमाचा भोपळा फुटल? जयंतरावांची पायात साप सोडण्याची खेळी यशस्वी होईल की देसाई मकरंदाबासमोर गोरेंसोबत जुळून घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही? तुमची मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे वस्तुनिष्ठ सविस्तर राजकीय विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर देखील फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.